Hi, dear students. Welcome to Adarsh CMB classes. How are you? Be nice, be talented, be excellent in chemistry. We guarantee that you will get good marks in chemistry. In previous lecture, we completed alcohol phenol ether, the topic. Today, I am going to start a new syllabus topic, that is amine. This amine is mainly based on Maharashtra State Boards, CBSE and NCERT. So let's start the new topic amines. New topic amines. बानो amines म्हणजे काय आपण बघणार आहोत. Amines म्हणजे काय? So what are amines? So amines it is organic derivatives of ammonia in which one, two or all the three hydrogen atom attached to the nitrogen atom are replaced by corresponding number of alkyl or aryl derivatives are called amines. बघा म्हणून काय सांगितलं. अमाइन्स म्हणजे काय बघा. इट इज द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. Ammonia means that is NH3, in which 1, 2 or all the 3 hydrogen atom attached to the nitrogen atom are replaced by corresponding number of alkyl or aryl groups. Aryl groups are called as amines. म्हणजे काय आहे, जो नायट्रोजन आहे समजा हा नायट्रोजन H लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, या नायट्रोजन वरती असणारे 3 हायड्रोजन जे आहेत, हे 3 हायड्रोजन 1, 2, 3 हे 3 हायड्रोजन 3 अल्किल ग्रुप म्हणजेच अल्किल और एरिल ग्रुप हे त्या हायड्रोजनला रिप्लेस करतील. कसे करणार आहेत आपण या पुढच्या पॉइंट मध्ये बघूया. सो लेट्स स्टार्ट. सपोज हियर N it is H, it is called as ammonia. म्हणजे काय, 3 हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच आहेत म्हणजे अमोनिया. जर समजा यामध्ये काय केलं, जर एक हायड्रोजन एक एरिल किंवा अल्किल ग्रुप रिप्लेस करत असेल तर त्याला प्रायमरी अमाइन असं म्हटलं गेलं. सपोज दिट इज अमोनिया, दिट इज RNHEH, that is RNH2. It is a primary amine, primary alkyl amine. Second here, look here, these are means ARNEHEH means it is a aryl group. It is a alkyl amine. It is a aryl amine.
इट इज एरिल अमाइन. प्रायमरी एरिल अमाइन म्हणजे काय बघा, त्या अमोनिया मधला जर एक हायड्रोजन एक अल्किल ग्रुप किंवा एरिल ग्रुप जर रिप्लेस करत असेल तर त्याला प्रायमरी अल्किल अमाइन प्रायमरी एरिल अमाइन असं म्हटलं गेलं. समजा मी जर हे दोन हायड्रोजन दोन अल्किल किंवा दोन एरिल ग्रुप ने डिस्प्लेस होत असतील म्हणजे काय बघा, RNRH याला काय म्हटलं गेलं बघा, सेकंडरी अल्किल अमाइन. सेकंडरी अल्किल अमाइन. जर तेच मी हे दोन हायड्रोजन दोन एरिल ग्रुपने रिप्लेस करत असेल म्हणजेच AR NAR आणि EH, इट इज अ सेकंडरी एरिल अमाइन. सेकंडरी एरिल अमाइन म्हणजे काय झालं बघा, यामध्ये दोन हायड्रोजन मी काय केले, दोन अल्किल ग्रुपने रिप्लेस केले, त्याला सेकंडरी अल्किल अमाइन म्हटलं गेलं. तसंच काय केलं, इकडं दोन हायड्रोजन ऍटम दोन एरिल ग्रुप रिप्लेस केले, त्याला काय म्हटलं, सेकंडरी एरिल अमाइन असं म्हटलं गेलं. मग तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलं बघा, हे ऑल द थ्री 1 2 3 all the three hydrogen atoms are replaced by three alkyl groups are called as a tertiary alkyl amine. म्हणजे काय बघा, RNR it is called as a tertiary alkyl amine. tertiary alkyl amine. जर तेच तीन हायड्रोजन ऍटम मी तीन एरिल ग्रुपनं रिप्लेस करत असेल त्याला टर्शरी एरिल अमाइन असं म्हटलं असतं. सो नेक्स्ट पॉइंट दॅट इज अ क्लासिफिकेशन ऑफ अमाइन. क्लासिफिकेशन ऑफ अमाइन. क्लासिफिकेशन ऑफ अमाइन. अमाइनचं क्लासिफिकेशन कसं करायचं हे आपल्याला बघायचंय. फर्स्ट लुक हियर. फर्स्ट प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन. व्हॉट इज मीन्ड बाय प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन म्हणजे काय, अगदी सिंपल आहे बघा. द अमाइन इन विच बघा, द अमाइन इन विच one hydrogen atom attached to the nitrogen atom are replaced by one alkyl or aryl groups. Aryl means aromatic. Aryl groups are called as primary amine. Are called as a primary amine. म्हणजे काय, नायट्रोजन वरती असणारा एक हायड्रोजन ऍटम जर एक अल्किल किंवा एक एरिल रिप्लेस करत असेल तर त्याला काय म्हटलं गेलं, प्रायमरी अमाइन. एक्झाम्पल बघा, यामध्ये समजा हा RNH2 आहे. RNH2 मी काय करणार आहे, याच्या जागी काय करतो बघा, CH3NH2 याचं नाव आहे, हे मिथिल आहे. मिथिल हे अमाइन. मिथिल अमाइन. इथं काय झालं, एक हायड्रोजन या अल्किल ग्रुपनं रिप्लेस केला. दुसरं उदाहरण बघा, यामध्ये दुसरं उदाहरण, हे बेंझिन रिंग आहे आणि इथं NH2 आहे. यातला एक H या बेंझिन रिंगनं रिप्लेस केला. याचं नाव आहे ऍनिलिन. ऍनिलिन म्हणजे व्याख्या काय सांगितली बघा, वेन मोस्टली लुक हियर द one hydrogen atom attached to the nitrogen atom are replaced by
one alkyl or aryl groups are called as a primary amine. Example, methylamine and aniline. Second, look here. Second, that is secondary amine. Secondary amine. What is mean by secondary amine? Secondary amine म्हणजे काय बघा. The amine in which, बघा बानो, the amine in which two hydrogen atom attached to the nitrogen atom are replaced by two alkyl or aryl groups are called as secondary amine. म्हणजे काय, जर दोन हायड्रोजन ऍटम, नायट्रोजनवर असणारे दोन हायड्रोजन ऍटम जर दोन अल्किल किंवा एरिल ग्रुप रिप्लेस करत असतील आणि त्यापासून जे कंपाऊंड बनणार आहे त्याला काय म्हणलं गेलं, सेकंडरी अमाइन. मीन्स द टू हायड्रोजन ऍटम आर रिप्लेस्ड बाय two alkyl or aryl groups are called as a secondary amine. एक्झाम्पल काय, एक्झाम्पल सोपं आहे बघा. फक्त एन आहे, हा एन ऍटमचं एक्झाम्पल बघा. एन इथं एच आहे, दोन हायड्रोजन रिप्लेस केले. समजा इथं C2H5 आहे, इथं CH3 आहे. त्याचं नाव काय बघा, इथिल मिथिल अमाइन. नाव बघा, इथिल मिथिल अमाइन. मग हे अल्किल झालं. आता आम्ही एरिलचं ग्रुप उदाहरण देणार आहे बघा. ही बेंझिन रिंग आहे, NHCH3 म्हणजे का बघा, हिचं नाव आहे एन मिथिल ऍनिलिन. म्हणजे इथं काय झालंय बघा बाळांनो, या नायट्रोजन वरती एकूण 3 हायड्रोजन होते. म्हणजे इथे एक शिल्लक राहिलेला आहे, मात्र 2 हायड्रोजन, एक हायड्रोजन मिथिल आणि एक हायड्रोजन इथिल रिप्लेस झालेला आहे. इथं बघा, इथं या एन वर एकूण 3 हायड्रोजन होते, एक शिल्लक आहे, एक मिथिल आणि एक बेंझिन रिंग न रिप्लेस झालेला आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अमाइन. आता टर्शरी अमाइन बघा. टर्शरी अमाइन म्हणजे का बघा, टर्शरी अमाइन म्हणजे काय, सोपा बघा, फक्त काय लागते. द अमाइन in which बघा, the amine in which all the three hydrogen atom which are attached to the nitrogen atom are replaced by three alkyl or aryl group are called as tertiary amine. बाळांनो, यात काय सांगितलं बघा,
की नायट्रोजनवर असणारे म्हणजेच अमोनियामध्ये असणारे 3 हायड्रोजन 3 अल्किल, इथं म्हणलं बघा, 3 अल्किल किंवा 3 ऍरिल ग्रुपनी जर रिप्लेस होत असतील आणि त्यापासून जे कंपाऊंड बनणार आहे त्या कंपाऊंडच काय म्हणलंय, टर्शरी अमाइन. म्हणजेच काय, द 3 हायड्रोजन ॲटम which are present on nitrogen are replaced by 3 alkyl or aryl groups. This derivative is called as a tertiary amine. Example, look here, very simple example. Suppose here N, H replaced by CH3, H replaced by CH3, H replaced by CH3. Look here, the name of the compound is trimethylamine. 3 आहेत ना, 1 2 3 मीन्स ट्राय मिथिल अमाइन, ट्राय मिथिल अमाइन. ओके, इन केस ऑफ टर्शियरी अमाइन, here look here, 3 hydrogen atoms are replaced by 3 alkyl groups. In case of aryl amine, look here, it is a benzene ring, it is benzene ring, it is N, another benzene ring, and here benzene ring. Means here name of the compound is a triphenylamine. Triphenylamine means what happened in this case? Here 3 hydrogen atom are replaced by 3 phenyl ring are called as a triphenylamine. म्हणून आपण क्लासिफिकेशन बघितलं, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन बघितलं. पण आता महत्वाचं क्लासिफिकेशन आणखी एक पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि तो तुमच्या सीबीएसई मध्ये घेतलेला आहे. तो कोणता आहे बघा, क्लासिफिकेशन ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन म्हणजे या सेकंडरी आणि टर्शरीचं क्लासिफिकेशन कसं केलं हे आपण बघायचं आहे. आता यामध्ये बघा काय पहिला काय बघा, 1 सिंपल और सिमेट्रिकल अमाइन. काय व्याख्या आहे बघा पाहून, सोपे आहे, जर लक्ष ठेवलं ना आपल्याला सहज गती कळतं. यामध्ये काय केलंय बघा, द अमाइन in which the amine in which the same alkyl or aryl groups are attached to the nitrogen atom are called simple amine. म्हणजे या अमाइन मध्ये काय, सारखे ग्रुप असतील, सारखे अल्किल किंवा ऍरिल ग्रुप असेल त्याला काय म्हटलंय, सिंपल अमाइन असं म्हटलं गेलं. उदाहरणार्थ बघा, यामध्ये CH3 NHCH3 म्हणजे CH3 NHCH3 याचं नाव काय बघा, काय, डायमिथिल. याचं नाव काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायमिथिल अमाइन. जर आपण एरलच्या बाबतीत बघितलं तर अगदी सिंपल आहे. बघा बाळांनो, एक बेंझिन रिंग आहे, इथं NH आहे, इट इज कॉल्ड एज अ डायफिनिलामाइन. म्हणजे काय सांगितलं बघा, मी व्याख्या समजून घ्या बाळांनो. काय सांगितलं, द अमाइन इन विच द सेम alkyl or aryl groups are
attached to the nitrogen atom are called as a simple amine. म्हणजे दोन ग्रुप सारखे, दोन किंवा तीन ग्रुप सारखे जर नायट्रोजनला अटॅच असतील त्याला काय म्हटलं गेलं, सिंपल ऑर सिमेट्रिकल अमाइन असं म्हटलं गेलेलं आहे. बघा सिंपल आणि सिंपल अमाइन किंवा सिमेट्रिकल अमाइन बघितलं. दुसरं बघा यामधलं दुसरा पार्ट काय सांगितलं मी, मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल अमाइन. म्हणजे काय बघा यामध्ये काय होत असेल, अगदी सिंपल आहे, कोणीही सांगू शकतो तुमच्यामध्ये. बघा द अमाइन in which the different alkyl or aryl groups are attached to the nitrogen atom. बघा किती सिंपल आहे. नायट्रोजन ऍटम आर कॉल्ड ऍज काय म्हणलं बघा, मिक्स्ड अमाइन, कॉल्ड ऍज मिक्स्ड अमाइन. म्हणजे काय की नायट्रोजन ऍटमला वेगवेगळे अल्किल ग्रुप अटॅच असतील त्याला काय म्हणायचं आहे, मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाइन. क्लासिफिकेशन सेकंडरी आणि टर्शरीच बघितलं, पण आणखी एक वेगळं क्लासिफिकेशन आहे. अमाइन्स फर्दर classified into two categories. आता कोणत्या कॅटेगरीज मध्ये आहे बघा, दोन कॅटेगरीज मध्ये त्यांचं रूपांतर झालंय. फर्स्ट बघा वन दॅट इज ॲलिफॅटिक अमाइन and aromatic amine. So first aliphatic amine. What is meant by aliphatic amine? The amine in which the nitrogen is directly bonded to one or more alkyl groups are called as aliphatic amine. म्हणजे नायट्रोजनला अल्किल ग्रुप अटॅच होत असतील त्याला काय म्हटलं गेलं, ॲलिफॅटिक अमाइन असं म्हटलं गेलं. एक्झाम्पल बघा, CH3NH2 इट इज मिथिलामाइन. दॅट इज अनदर CH3NHCH3 इट इज dimethylamine. And last CH3NCH3 it is a trimethylamine. म्हणजे काय सांगितलं बघा, द अमाइन इन विच द नायट्रोजन is directly bonded to one or more alkyl groups. These are the alkyl groups. This amine is called as a aliphatic amine. Do you understand? Yes, you can better understand. So second part in categories, that is aromatic amine. In this aromatic amine, first look here, that is aryl amine. What is meant by aryl amine? Here, look here. The amine
amine in which the nitrogen atom are bonded to one or more aryl groups are called as aryl amine. यामुळे काय सांगितलं बघा, अरोमॅटिक अमाइन मध्ये पहिला आहे एरिल अमाइन. एरिल अमाइन म्हणजे काय, द अमाइन इन विच द नायट्रोजन ॲटम आर बॉन्डेड टू वन ऑर मोर एरिल ग्रुप्स. म्हणजे तिथे अरोमॅटिक रिंग पाहिजे. उदाहरणार्थ बघा, यामध्ये इट इज अ बेंजीन रिंग, NH, it is benzene ring. It is main name of the compound is diphenylamine. Name of the, look here, this compound is NH2. It is aniline. Means what are the definition? When the amine in which the nitrogen atom is bonded to one or more aryl groups are called as a aryl amine. In aromatic amine, we look aryl amine. Second, aryl alkyl amine. What is the definition? Look here. The amine in which the nitrogen atom attached to the side chain of aromatic compound. Look here, what is the definition? The amine in which the nitrogen atom attached to the side chain of the aromatic compound are called as aryl alkyl amine. मग एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल सोपं आहे, अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. बघा, ही बेंझिन रिंग आहे, इथं CH2 आहे, इथं N आहे, इथं H आहे, इथं CH2 आहे, इथं बेंझिन रिंग परत जोडलेली आहे. आता याचं नाव काय बघा, ही साइड चेन. म्हणजे यामध्ये काय केलं बघा, हा अल्किल ग्रुप आहे आणि हा एरिल ग्रुप आहे. बघा भाऊ काय सांगितलं मी, व्याख्या काय म्हणलंय, एरिल अल्किल अमाइन. हे एरिल आहे, हे अल्किल आहे, हे एरिल आहे, अल्किल आहे. याचं नाव आहे डायबेन्झिल अमाइन. म्हणजे यामध्ये दोन्ही ग्रुप अटॅच आहेत. एक एरिल ग्रुप पण आहे आणि अल्किल ग्रुप पण आहे. म्हणून याला व्याख्याला म्हटलंय की एरिल अल्किल अमाइन. फक्त नाव काय दिलंय, साइड चेन ऑफ द कंपाउंड. साइड चेन काय म्हटलं बघा, साइड चेन ऑफ द aromatic compound. So what is the definition? The amine in which nitrogen atom is attached to the side chain of the aromatic compound or aromatic ring are called as a aryl alkyl amine. Do you understand? Yes, we can complete today the classification based on categories of amine. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय बघितलं बघा. कन्सेप्ट ऑफ अमाइन्स बघितलं, त्याचं क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ सेकंडरी टर्शियरी अमाइन बघितलं, आणि कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये म्हणजे ॲलिफॅटिक अमाइन आणि अरोमॅटिक अमाइन सुद्धा आपण बघितलं. तुम्हाला काही शंका असतील या व्हिडिओ बाबतीत, तुम्ही जरूर
कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. तुमच्या शंकांचं निरसन केले जाईल आणि इथून पुढे प्रत्येक व्हिडिओ आपल्या समोर येणार आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा. आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करून ठेवा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा फायदा होईल. मी उद्याच्या लेक्चरमध्ये एका वेगळ्या पॉइंट बरोबर तुमच्या सोबत येणार आहे. तुर्तास आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.